नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी, ती म्हणजे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती अखेरकार जानेवारी महिन्याची पेन्शन वाटप होण्यास सुरुवात झाली. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. तर आता या ठिकाणी तुमच्यासाठी मी लाईव्ह प्रूफ घेऊन आहे, कारण की लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जे काही पैसे जमा झालेत, म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती SMS प्राप्त झाले, त्यांचा स्क्रीनशॉट तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. तर पाहू शकता या लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती त्याला ₹1,500 प्राप्त झालेत. तर पाहू शकता या ठिकाणी खाली आल्यानंतर आता खूप साऱ्या सबस्क्रायबरांना विश्वास बसणार नाही, त्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजची तारीख आहे 30 जानेवारी 2026. तर पाहू शकता 30 जानेवारी 2026 रोजी या लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती त्याला डेबिटद्वारे ₹1,500 प्राप्त झालेत. या ठिकाणी पुढे पाहू शकता या लाभार्थ्याचा बँक खाते बँक ऑफ बरोदा. तर किती वाजता या लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत तर पाहू शकता खाली 6:25 या लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती ₹1,500 त्याच्या बँक खात्यावरती हे जमा झाले. तर आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत संजय गांधी निराधार योजनेची जानेवारी महिन्याची पेन्शन मिळाली नाही, अशा लाभार्थ्यांसाठी काय करायचं आहे ते सांगतो. तर आता या ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, कालच पोर्टलवरती आपलं एक नवीन अपडेट पाहायला मिळतं. तर पाहू शकता 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 30 जानेवारी 2026पर्यंत, म्हणजेच रात्री 7 वाजेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जानेवारी महिन्याची पेन्शन जमा होणार आहे, असं पोर्टलवरती स्पष्टपणे सूचना देण्यात आली होती. त्यामुळे आता ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती शनिवारच्या संध्याकाळपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ही पेन्शन जमा होण्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन जमा झाली का, ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा. तर मग भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण एवढ्यासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण एवढ्यासोबत.